पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेती कोकणातनं हद्दपार होत चालली आहे। मात्र संगमेश्वर तालुक्यातील कडवई गाव त्याला अपवाद आहे। या गावातील शेतकऱ्यांनी सामुदायिक शेतीची परंपरा आजही कायम ठेवली आहे। मात्र ही परंपरा सुरू ठेवत असताना त्याला स्पर्धेची जोड देण्यात आली आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोठ्या प्रमाणात शेती लागवडी अभावी राहते। त्यामुळे कडवई गावच्या शेतकऱ्यांनी यावर साधा उपाय शोधला आहे। कडवई गावचे शेतकरी आपली अवजारं बैलजोड्या घेऊन एकत्र येतात। विशेष म्हणजे एकाच शेतात एक दोन नव्हे तर तब्बल 50 ते 60 बैलजोड्या एका रांगेत उतरतात। या स्पर्धेत शेत नांगरून झालं की त्याच शेतात चित्तथरारक स्पर्धा सुरू होते। स्पर्धा अगदी सोपी असते। शेताच्या 3 बाजूला रेलिंग लावली जातात आणि या रेलिंगला कमीत कमी वेळेत वळसा मारून जो नांगर येतो तो नांगरी विजेता ठरवला जातो। अशी आगळीवेगळी स्पर्धा परंपरा जपण्यासाठी कडवई गावानं सुरू केली आहे। सामूहिक शेती केल्यानं शेतकरी हा एकत्र येऊन शेती करू शकतो आणि सामूहिक शेतीचा मुख्य उद्देश म्हणजे सगळी तरुण पिढी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तरी इकडे शेतीकडे लक्ष येतो आणि सामूहिक शेती करून शेतकरी शेती करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे। स्पर्धा म्हणजे अनेक शेतकरी आपले बैलजोड्या घेऊन येतात आणि बैलजोड्या घेऊन आल्याच्या नंतर स्पर्धात्मक कार्यक्रम झाल्याच्या नंतर अनेक शेतकरी एकत्र येतात आणि बैलजोडे पळवून त्याचा नंबर येईल हा आनंद असतो। फक्त अशा प्रकारच्या स्पर्धा आम्ही आयोजित करतो।